जपानचे शिक्षक आहेत, ह्या मुलांसोबत आलेले आहेत आणि आत्ता माझी त्यांच्याशी बोलणं झालेलं आहे। त्यांनी थोडीशी मला माहिती सांगितलेली आहे। सिमा जाने के लिए आपके पास 3 ऑप्शन है मेनली। एक है लिमिटेड एक्सप्रेस ट्रेन, दूसरा है शिनकानसेन ट्रेन और तीसरा है बस, जो कि सबसे चीपेस्ट है। आप बजट ट्रैवल है तो बस से ही जाना है। आपको 5000 या 7000 में टिकट मिलेगा। अभी मुझे मिला है 7000 ओसाका ओमेडा टू हिरोशिमा। कुछ ऐसी बसेस है। यहाँ से रात को अभी ये 10:30 को निकलने वाली है बस और पहुँचने वाली है सुबह 6 बजे के आसपास। तो होल नाइट ट्रैवल है। गाड़ी में जाते समय आपको पानी या टी की बोतल यहाँ से लेके जाना है, क्योंकि बीच में किधर रुकती नहीं। गाड़ी के अंदर वॉशरूम की। मैं हिरोशिमा पहुँचा हूँ। सुबह के 6 बजे है यहाँ और ये हिरोशिमा स्टेशन है। स्टेशन पे आओगे तो आपको JR लाइन और बस स्टेशन मिलेगा, लेकिन आपको जाना है इस टाइप के ट्रेन से। ये डिफरेंट है। इसको आपको पूछ के बाहर आना है। आपका नंबर आपसे समझ के लेना है और बराबर। ये अलग टाइप की ट्रेन है। ये वाले ट्रेन से यहाँ पे हिरोशिमा स्टेशन से नमस्कार, मी आता जपानमधल्या हिरोशिमा स्टेशन येथून जिनबाई या ठिकाणी, जिथे ॲटॉमिक बॉम्ब टाकला होता, त्या ठिकाणी ॲटॉम बॉम्ब डोम सेंटर या ठिकाणी आलेलो आहे। तर सर्वप्रथम तुम्हाला जर इथे यायचं असेल, मी जसं की ओसाका येथून बसने प्रवास करून हिरोशिमा स्टेशनला पोचलो। हिरोशिमा स्टेशनच्या इथनं तुम्हाला जी मेमो टाईप ट्रेन असते ती पकडायची असते आणि इथे बरोबर अगदी जवळच ती एक स्टेशन आहे जिनबाई असं करून, त्या ठिकाणी तुम्हाला ड्रॉप केलं जातं। तर इथे आल्यानंतर हा जो समोर तुम्हाला दिसतोय याच ठिकाणी हा जो हॉल आहे, या हॉलच्या इथे अमेरिकेने 6 ऑगस्ट 1945ला ॲटॉम बॉम्ब टाकला होता। जपान आणि अमेरिकेमध्ये जे पर्ल हार्बरचं वाद झालं होतं, त्याच्यानंतर अमेरिकेने डिसाईड केलं होतं त्यांच्या B-29 बॉम्बरनी 600 मीटर एवढ्या उंचीवरून तो बॉम्ब टाकला गेला होता। आणि या ठिकाणी हे जी दिसते ही वास्तू 1915ला बांधली होती। जापनीज बिझनेसमॅन कॉन्फरन्सेस वगैरे या ठिकाणी या हॉलमध्ये व्हायचं आणि त्यावेळा ही वास्तू खूप एक चांगलं म्हणजे खूप सुंदर अशी वास्तू। पहा, सुरुवातीला जेव्हा ह्या इमारतीचं बांधकाम एप्रिल 1915 मध्ये केलं गेलं होतं, त्यावेळी ही इमारत अशा पद्धतीने दिसत होती। आणि हे जे आहे हे हिरोशिमा परफेक्च्युअल कमर्शियल एक्झिबिशन हॉल, म्हणजे जे बिझनेसचं प्रदर्शनी व्हायची बिझनेसशी रिलेटेड, त्याचं हे कमर्शियल एक्झिबिशन हॉल होतं। त्यानंतर जपान आणि अमेरिकेमध्ये जो वाद झाला, पर्ल हार्बरवर जेव्हा जपानकडून खूप मोठा हल्ला केला, त्याला प्रत्युत्तर म्हणून अमेरिकेने सकाळी 8:15 ऑगस्ट 6, 1945ला अमेरिकेच्या B-29 बॉम्बरने 600 मीटरवरून हा जो त्यांचा अणुबॉम्ब होता तो या ठिकाणी ह्या डोमवर ड्रॉप केला होता। ड्रॉप केल्यानंतर ही त्याची सुरुवातीची क्षणचित्र होती, ही अशी दिसत होती। आत्ता जर तुम्ही कंपेअर केलं तर हे सगळं आता असं आहे। आणि त्यावेळी जेव्हा ॲटॉम बॉम्ब या ठिकाणी पडला गेला होता तेव्हा ही अशी अवस्था होती। खूप लोक इमिडिएटली या ठिकाणी जेवढी लोक होती ती तात्काळ तिथेच तशीच संपून गेली होती।
त्यानंतर मग ही परिस्थिती अशा पद्धतीने झाल्यानंतर ही जी जागा आहे, जेव्हा हे युद्ध थांबलं तेव्हा ही जी जागा आहे तिचं जतन करायचं की नाही करायचं, की हे सगळं काढून टाकायचं आणि तिथे जशी पुन्हा नवी वास्तू होती तशीच्या तशी बांधायची, असं काही लोकांचं मत होतं. आणि काही लोकांचं मत होतं की नाही, हे जसं सध्या त्यावेळी होतं तसंच्या तसंच ठेवून द्यायचं, असं मत होतं. ही द्विधा अवस्था होती. परंतु 1966 साली हिरोशिमा सिटी काउन्सिलने एक रिझोल्युशन पास केला आणि त्यांनी त्या रिझोल्युशनमध्ये ठरवलं की नाही, जागतिक शांततेचं प्रतीक म्हणून या ठिकाणी पहिल्यांदा अणुबॉम्ब टाकला गेला होता. तर त्याचं एक शांततेचं प्रतीक म्हणून ही वास्तू ज्या अवस्थेत होती त्या अवस्थेतच जतन करून ठेवण्याचा एक कायदा पारित केला. आणि 1967 साली ह्याच्या आजूबाजूची जी सगळी एरिया आहे ही एरिया मात्र डेव्हलप करून घेतली आणि जिथे बॉम्ब टाकला गेला होता ते मात्र जसंच्या तसंच प्रिझर्व करून ठेवलं गेलं, की नेहमी आठवण करून देत राहील की असे विनाशक बॉम्ब टाकल्याने काय अवस्था होते. त्यानंतर मात्र 1996ला डिसेंबर 1996ला अ बॉम्ब डोम वॉज रेजिस्टर ऑन द वर्ल्ड हेरिटेज लिस्ट, म्हणजे जागतिक वारसा म्हणून ह्या ठिकाणाला 1996 साली मान्यता देण्यात आली आणि हा जागतिक वारसा म्हणून या ठिकाणी आहे. यात जर हिरोशिमाला तुम्ही आलात तर इथे एक इसुसिजी टेम्पल आहे, मंदिर आहे, श्राईन, ते सुद्धा जागतिक वारसा म्हणून घोषित केले गेलेलं आहे. तर इथे आल्यावर खरंच खूप शांतता फील होते. ऑब्वियसली हे एक हिस्टॉरिकल प्लेस आहे आणि इथे बऱ्याच अशा शालेय विद्यार्थ्यांच्या सहली वगैरे येत असतात. हे जे डोम आहे ह्याच्या आतमध्ये कोणालाही एंट्री करता येत नाही, कोणाला आतमध्ये जाता येत नाही. आपण बाहेरूनच हे या पद्धतीने पाहू शकतो. त्यावेळी जे दगड वगैरे पडले होते ते सगळं अगदी जसंच्या तसं ह्यांनी त्याच कंडिशनमध्ये ठेवून दिलेलं आहे. काय भयानक आणि विदारक चित्र असेल ज्यावेळी या ठिकाणी तो अणुबॉम्ब पडला गेला असेल. आपण ह्या गोष्टीची जराही कल्पना करू शकत नाही. 1945 नंतर आज बरेच वर्ष होऊन गेलेले आहेत. तर ज्यावेळी इथे अणुबॉम्ब ड्रॉप केला गेला होता त्याच्या काही महिन्यानंतर, काही वर्षानंतर इथले जे रेडिएशन्स होतं ते कमी झालं. सर्वात प्रथम युरेनियम 235 ह्या ॲटॉमिक अणुपदार्थाचा वापर करून जो बॉम्ब बनवला गेला होता तो इथे ड्रॉप केला गेला होता आणि जे त्याचे इफेक्ट्स होते ते बऱ्याच वर्षापर्यंत जापनीज लोकांवर दिसून आले होते, विशेषतः महिलांवरती. त्यांच्या ज्या नेक्स्ट जनरेशन जन्माला येत होत्या त्या थोड्याशा जेनेटिक्स बदल घडून आलेल्या येत होत्या. बऱ्याच लोकांना लिकोमिया, कॅन्सरसारखे आजार होत होते. आत्ता मात्र ते सगळं नॉर्मल झालेलं आहे, आता त्याचा कोणताही इफेक्ट नाही. पण आपण ह्या गोष्टीतून अजूनही एक गोष्ट लक्षात घेऊ शकतो की आत्ताच्या घडीला तिसऱ्या महायुद्धाची घंटा वाजत आहे आणि त्याचा जो एंड प्रॉडक्ट असणार आहे तो शेवटी काय असणार आहे तर अणुबॉम्ब. रशिया, अमेरिका, चायना ह्यांसारख्या देशांकडे आत्ता त्यावेळच्या पेक्षा युरेनियम 235 म्हणजे इनिशियल स्टेजचा तो ॲटॉम बॉम्ब होता त्यापेक्षा कितीतरी पटीने ताकदवर आणि भयानक क्षमतेचे असे अणुबॉम्ब आता काही देशांकडे आहेत. कल्पना करा, ते अणुबॉम्ब ह्या घडीला जर आता कुठे पडले तर इथे जो विनाश झाला होता त्याच्या कित्येक पटीने विनाश हा तिसऱ्या महायुद्धाच्या वेळी जर अणुबॉम्ब टाकले गेले तर होणार आहे, हे निश्चित आहे. म्हणून जर आपल्याला आपल्या या वसुंधरेचे, या पृथ्वीचं जतन करायचं असेल तर अशा अणुबॉम्बच्या संकल्पनेचा विचारही न केलेला बरा आहे असंच म्हणता येईल. ही एवढीच जागा फक्त जशीच्या तशी ठेवलेली आहे, परंतु ह्याच्या आजूबाजूचा जो परिसर आहे तो पूर्ण डेव्हलप केला गेलेला आहे. थोडीशी कल्पना करूया आपण
की त्यावेळची कंडिशन काय असेल जेव्हा हा पूर्ण परिसर जो इकडे आजूबाजूचा आहे तोही अशाच पद्धतीने इफेक्टिव्ह झालेला असेल. हे जी लोक त्यावेळा ह्या बॉम्बच्या मध्ये मारली गेली होती त्यांना श्रद्धास्थान म्हणून हे ह्या ठिकाणी असं बांधलं गेलेलं आहे. यानंतर मी इथे एक पीस मेमोरियल आहे तिथेही भेट देणार आहे. खरंच एवढं सगळं होऊनही जपान हारला नाही आहे. जपानने अशी उंच भरारी घेतली आणि त्या घटनेनंतरही जपान जगातल्या 3 प्रगत राष्ट्रांमध्ये गणला जातो. विचार करा, एवढे भूकंप, एवढ्या नैसर्गिक आपत्ती आणि त्यानंतर असा हा अणुबॉम्बचा हल्ला, एवढं सगळं होऊनही जपान कधी हारला गेलेला नाही आहे. म्हणून जपान हा माझ्या जगातील सर्व आवडत्या देशामधला एक देश आहे. इथे तुम्ही जर आलात तर ह्या लोकांची शिस्त, ह्या लोकांचं बाहेरच्या लोकांना मदत करण्याची जी भावना, त्यांची बोलण्याची जी पद्धत आणि हेल्पफुलनेस किंवा आनंदी राहण्याचा जो हे आहे स्वभाव आहे तो खूप चांगला आहे. खूप डेव्हलपमेंट केलेली आहे जपानने. म्हणजे एखाद्या राष्ट्रावर जेव्हा संकट येतं तेव्हा त्या संकटातूनच खरं तर त्या राष्ट्राने पुढं जायचं असतं. हे कोणाकडून शिकायचं असेल तर आपण जपानकडून शिकलं पाहिजे. आत्ता जर कुठेही तुम्ही जा, ह्यांच्या सगळ्या वास्तू एकदम खूप अशा डेव्हलप केलेल्या आहेत. सगळी ठिकाणं सगळी अशी डेव्हलप केलेली आहेत. जपान आपण बघतोय की इंडस्ट्री एरियामध्ये खूप आता अग्रेसर झालेला आपल्याला दिसतोय. हा अनुभव पडल्यानंतर जपानने ठरवलं होतं की आता आपण युद्धाचा विचार करायचा नाही आहे, तर आपण आपल्या राष्ट्राची प्रगती करत जायचं आहे. आणि खरोखरच त्यांनी युद्धाचा विषय बाजूला ठेवला आणि प्रगती करत राहिले. आणि त्यांची प्रगती आत्ता इतकी झालेली आहे की ते जगातील 4 ते 5 मोठ्या प्रगत राष्ट्रांमध्ये त्यांचा क्रमांक लागतोय. खरंच खूप चांगलं विचार आहे जापनीज लोकांचे. जेव्हा जपानवर नैसर्गिक आपत्ती आलेली आहेत त्यावेळेला जपान हा नव्याने पुन्हा उभा राहिलेला आहे. बऱ्याच राष्ट्रांनी त्यांना त्यावेळी मदत द्यायचा विचार केला, परंतु जापनीज लोकांनी असं ठरवलं की आपण आत्ता कोणाची मदत घ्यायची नाही, तर आपणच आपली स्वतःची मदत करत राहायचं. ह्या विचाराने जपान पुढे गेलेला आहे आणि अजूनही जपान तसाच पुढे जात आहे. धन्यवाद. इथली मुलं आलेली आहेत आणि या पीस मेमोरियलच्या समोर आय थिंक श्रद्धांजली द्यायचं काम करतात. पद्धतीने आपण जसे हार फुलं आणतो तसे ह्या पद्धतीने असे वेगवेगळ्या कलरने बनवलेल्या रिबिन्स बांधून इथे ठेवतात. नंतर जर व्यवस्थित बघितलं तर ह्या रचनेतून तो डोम पूर्णपणे आपल्याला समोरचा जिथे ॲटॉम बॉम्ब टाकला होता तो परफेक्ट दिसतोय. आणि अशाच पद्धतीनं हे शांतता मेमोरियल आहे ते डेव्हलप केलं गेलेलं आहे.
माँ अपने बच्चे को साथ ले रही है। इस टाइम बहुत सारे बच्चे मर गए थे। या परिसरात जो ॲटॉमिक डोम आहे तसेच मेमोरियल आहे, त्या ठिकाणी 20 मे 2023 रोजी भारताचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदीजी इथे आले होते। त्यावेळेला शांततेचे पुरस्कर्ता, अहिंसेचे पुजारी महात्मा गांधीजींचा पुतळा या ठिकाणी मानण्यात आलेला आहे। आणि खरोखरच जगाला शांततेचा पुरस्कार देणारे महात्मा गांधीजी आणि ही जी इथे जी घटना घडली होती त्यातून पुढे शांततेची शीख कशी घेता येईल ह्याचं स्मरण करून देणारं महात्मा गांधीजींचा हा पुतळा है। फेरी मिलेगी लाइक दिस, ये ऐसी फेरी है। यहाँ का जाने का टिकट 2200 येन और आने का भी 2000। आता मी आलो आहे हिरोशिमापासून दूर असलेल्या मियाजिमी आयलंडवर। इथे जवळपास 45 मिनिटे लागली या फेरीने यायला। हा वर्ल्ड हेरिटेज असलेला एक वर्ल्ड हेरिटेज जागतिक वारसा म्हणून ह्या आयलंडला घोषित केलेला आहे। आणि एक दिवसाची ट्रिप तुमची छानशी इथे होऊन जाऊ शकते। आपको हिरन देखने को मिलेंगे। यहाँ से हम श्राइन में एंटर करेंगे। समुद्र के किनारे पे इन्होंने ऐसे बहुत सारे पिलर खड़े किए और पिलर्स के ऊपर ये श्राइन खड़ा किया। ये रोपवे आपको यहाँ से पूरा ये व्यू दिखेगा। तो ये मियाजिमी आइलैंड की जो टॉप की पोजीशन है, यहाँ पे मैं अभी आया हूँ। कॉफ़ी शॉप बहुत फेमस है, तो मैंने माचा का एक एफे कर दो, ये 800 यान का